दिसायला जरी अतिशय झणझणीत अशी ही थाळी तुम्हाला दिसत असेल तरी अतिशय सात्विक आणि उपवासाला कामी येणारी ही थाळी आहे बरं का. संपूर्ण अगदी रोजचा उपवास असू द्या किंवा आषाढी एकादशी असू द्या किंवा नवरात्री असू द्या, या सगळ्या उपवासांमध्ये तुम्हाला कामात येणारी ही थाळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय मजेदार असा व्हिडिओ होणार आहे. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी भगर आणि 1 वाटी साबुदाणा इथे आपण रोस्ट करायला एका पॅनमध्ये घालत आहोत बरं का. जाडबुडाचं पॅन आपण इथे घेतलेलं आहे आणि मध्यम आचेवरती आपण हे मस्तपैकी हलका फुलका रंग बदलेपर्यंत छान रोस्ट करून घेतलेलं आहे. तिकडे एका बाजूला बटाटे शिजत होते. आता एका छोट्याशा वाटीमध्ये आपण थोडीशी म्हणजे 2 चमचे पोहे खाण्याची भगर घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून त्यामध्ये काही शेंगदाणे घातले आणि त्यात पाणी घालून आपण एका बाजूला ती वाटी ठेवून दिलेली आहे. शेंगदाणे मात्र आपण भाजलेले घेतले होते बरं का आणि त्याच्या स्वच्छ साली काढून घेतल्या आहेत. खूप जास्त प्रमाणात तुम्हाला शेंगदाणे भाजून त्याच्या साली काढायच्या असतील त्याच्यासाठीचा एक अप्रतिम असा व्हिडिओ आम्ही चॅनलवरती अपलोड करून ठेवलेला आहे. तो आवर्जून तुम्ही बघा. पुढे मिक्सरच्या भांड्याला आपण रोस्ट करून घेतलेले साबुदाणा आणि भगर मस्तपैकी त्याची आपण फाईन पावडर तयार करून घेत आहोत बरं का. आणि ही पावडर मस्तपैकी आपण चाळून घेणार आहोत. चाळून घेण्यासाठी आपण मैद्याची चाळणी वापरली आहे. इकडे आपण एका पातेल्यामध्ये गूळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी गॅसवरती त्याला गरम करायला ठेवलेलं आहे. इकडे आपण एका पॅनमध्ये काही काजू आणि बदाम घेतले आहेत. त्यामध्ये थोडीशी तीळ घातली 1 चमचा आणि 1 चमचा खोबरं घातलं आहे, खोबऱ्याचं किस. ते व्यवस्थित हलकंसं रोस्ट करून घेतलं आहे आणि इकडे ते सगळं रोस्ट करल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्याला काढायचं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची मस्तपैकी आपण फाईन पेस्ट तयार करून घेतलेली मित्रांनो. आता इथे आपण त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्यात थोडंसं जिरं तडतडवलं आहे आणि त्यामध्ये आता आपण ही फाईन पेस्ट जी तयार करून घेतलेली आहे ती मस्तपैकी परतून घेण्यासाठी आपण घातलेली आहे. तुम्ही बघू शकता छान गरम तेलामध्ये आपण इथे हे सगळं खरपूस असं परतायला घातलेलं आहे. फक्त हलकीची जिऱ्याची त्याला फोडणी दिलेली आहे. आता यामध्ये आपण 1 चमचाभर लाल तिखट घालत आहोत आणि हे सुद्धा छान ह्या फोडणीसोबत मस्तपैकी मिक्स करायचं बरं का. मिक्सरचं भांडं विसळून थोडंसं पाणी आपण त्यामध्ये घातलेलं आहे. हलकी फुलकी आपण इथे ग्रेव्ही तयार करणार आहोत बरं का. तुम्ही बघू शकतात इथे हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. इकडे आपण एक उकडलेला बटाटा घेतला आहे. त्याच्या अशा पद्धतीने आपण छोट्या छोट्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत आणि ह्या मिश्रणामध्ये मस्तपैकी त्या बटाट्याच्या फोडी आपण घालायच्या आहेत. वरतून थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आहे. संपूर्णपणे हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला थोडीशी ग्रेव्ही ॲडजस्ट करण्यासाठी आणखीन थोडं पाणी घालावं लागतं आहे. ते पाणी घातल्यानंतर आपण मध्यम आचेवरती याला छान उकळी काढून घेणार आहोत. एक उकळी काढल्यानंतर तुमची अतिशय मजेदार अशी ही बटाट्याची उपवासासाठी लागणारी भाजी तयार झालेली आहे बरं का मित्रांनो. तुम्ही बघू शकता किती मजेदार टेक्स्चर त्या भाजीचं तयार झालेलं आहे. इथे आता आपण एका बाउलमध्ये भगर घेत आहोत मित्रांनो. 1 वाटीभर भगर आपण इथे घेतलेली आहे. तिच्यात आपण पाणी घालून तिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे. इथे एका जाडबुडाच्या पॅनमध्ये साजूक तूप आपण 2 चमचे घेतले आहे आणि त्यामध्ये ही भगर धुवून आपण स्वच्छ केलेली यामध्ये परतायला घालायची आहे. तिला मस्तपैकी साजूक तुपामध्ये आपण रोस्ट करून घेत आहोत. स्वच्छ धुवून घेतलेली भगर छान या तुपासोबत आपण परतून घेत आहोत. इथे चवीनुसार थोडंसं त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि ते मीठ सुद्धा व्यवस्थित कालून घ्यायचं आहे. इकडे आपण एका बाजूला मित्रांनो गूळ विरघळण्यासाठी ठेवलेला होता. एक छोटी वाटी आपण गूळ घेतलेला होता आणि त्या वाटीनुसारच आपण 3 वाट्या पाणी त्यामध्ये घातलं होतं आणि भगरसुद्धा आपण ह्याच वाटीने घेतली होती. 1 वाटी भगर, 1 वाटी गूळ आणि 3 वाटी पाणी असं संपूर्ण आपण परफेक्ट प्रमाणे यासाठी घेतलेलं आहे. आता हे गुळाचं पाणी आपण चाळणीने की ह्या भाजून घेतलेल्या भगरीमध्ये घातलेलं आहे बरं का मित्रांनो. आणि त्यानंतर इथे आपण काही ड्रायफ्रूट्स कुठून आपण असे त्यामध्ये घालत आहोत. आपल्याकडे जे उपलब्ध असतील ते ड्रायफ्रूट्स आपण वापरू शकतो. सगळं छान मिक्स करायचं आहे. मध्यम आचेवरती आपण हे करत आहोत. याला आपण मस्तपैकी झाकण लावायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे. छान भगर मस्तपैकी मऊसर अशी शिजली पाहिजे. तुम्ही बघू शकता त्यातलं पाणी आटलेलं आहे आणि मस्तपैकी ती मऊसर झाल्याचं आत्ताच आपल्याला जाणवत आहे. याच्या परफेक्ट प्रमाणासाठी मी तुम्हाला सांगतो, भगर ही आपण 60 ग्रॅम इतकी घेतली होती आणि गूळ हा आपण 50 ग्रॅम इतका वापरलेला होता. आपण हवं असल्यास पुन्हा एकदा झाकण ठेवून तिला मंद आचेवरती शिजू देणार आहोत. मस्तपैकी हा भगरीचा हलवा आपला तयार होणार आहे. इकडे आपण वाटीमध्ये भगर आणि शेंगदाणे जे भिजून ठेवले होते ते मिक्सरच्या भांड्याला घेतलेले आहेत मित्रांनो आणि त्यामध्ये एक छोटी वाटी दही घालत आहोत. याला मस्तपैकी फाईन आपण वाटून घेणार आहोत मिक्सरला. तुम्ही बघू शकता मस्तपैकी त्याची आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे. भगरीचं प्रमाण हे आपण अगदी जुजबी म्हणजे 1 चमचाभर पोहे खाण्याचं आपण भगर इथे घेतलेली आहे. आपण इथे ही मजेदार कढी बनवत आहोत बरं का मित्रांनो. एका भांड्यामध्ये साजूक तूप
आपण घेतलेला आहे फोडणीसाठी. त्यामध्ये जिरं तडतडल्यानंतर काही हिरव्या मिरच्या आपण उभे काप देऊन घातलेल्या आहेत. त्यांना छान आपण परतून घेत आहोत आणि सगळं परतून झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्याला जे मिश्रण वाटून घेतलं आहे त्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालून आपण ते संपूर्ण मिश्रण या फोडणीमध्ये घालायचं मित्रांनो. आणि आपल्याला हवी तेवढी थिकनेस ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही वरतून आपल्याला हवं तेवढं तुम्ही पाणी घालू शकतात. तुम्ही बघू शकतात इथे आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला मस्तपैकी छान उकळी काढायची आहे मित्रांनो. कढीला मस्तपैकी उकळी आली की ती कढी तयार होते. याला मस्त करत असताना याला स्टर करत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकतात त्यामधले जिरं आणि हिरव्या मिरच्या किती टेम्पटिंग दिसत आहेत. अतिशय मजेदार ही कढी लागते बरं का. त्यामध्ये आपण कुटून घातलेले भगर आणि शेंगदाण्याचं जे मिश्रण आहे ते खूप मजेदार लागतं. आता पुढच्या प्रक्रियेला आपण लगेच लागूया. इथे आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल आपण पुढच्या रेसिपीसाठी घातलेलं आहे. त्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या तोंडी लावण्यासाठी अशा पद्धतीने तळून घेत आहोत बरं का. कोणाकोणाला मिरच्या खूप आवडतात. आमच्याकडे तिखट खाण्याची खूप पद्धत आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने हिरव्या मिरच्या तळून घेतो. अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईकसुद्धा जरूर करा बरं का. आणि तुमच्या मित्राप्तेशांमध्ये या छान छान रेसिपी शेअरसुद्धा जरूर करा. आता इथे आपण उरलेल्या तेलामध्ये मस्तपैकी कापून घेतलेल्या मिरच्या घातल्या आहेत आणि त्यामध्ये एक उकडलेला बटाटा आपण मस्तपैकी घातलेला आहे. आणि इथे आता त्यावरती त्याला पुरेल एवढं चवीनुसार मीठ घालायचं आहे, म्हणजे मिरचीला आणि बटाट्याला सुद्धा मस्तपैकी मजेदार अशी चव येते. त्यामध्ये आता आपण मस्तपैकी भिजून ठेवलेला साबुदाणा घालायचा आहे बरं का. ही अगदी बेसिक रेसिपी आपण यासाठी करत आहोत. भिजवलेला साबुदाणा टाकल्यानंतर शेंगदाण्याचं कूट आपण यामध्ये घालायचं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि लोखंडी कढईमध्ये आपण हाय फ्लेमवरती हा साबुदाणा करायचा आहे बरं का. अगदी हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने साबुदाणा बनवला जातो त्या स्टाईलने आपण इथे आता साबुदाणा बनवतो. तुम्ही बघू शकतात अगदी हाय फ्लेमवरती आपण हा साबुदाणा बनवला आहे. तो मस्तपैकी मोकळा झालेला आहे बरं का. लगेच आता पुढची रेसिपी करूया. आपण एका ग्रेटरवरती काकडी किसून घेत आहोत बरं का. काकडी मस्तपैकी आपल्याला एक सॅलड बनवायचं आहे. अगदी सोपं आणि सिंपल सॅलड आपण इथे बनवणार आहोत बरं का. काकडी किसून घेतली आहे, त्याची आपण एका बाउलमध्ये ते काढत आहोत आणि त्यामध्ये एक मजेदार असं सगळ्यांना आवडेल असा एक इन्ग्रेडियंट आपण मिक्स करणार आहोत. तो म्हणजे डाळिंबाचे दाणे बरं का. मस्त सोललेले डाळिंबाचे मजेदार असे दाणे आपण यामध्ये घालायचे. काकडी आणि डाळिंबाचे दाणे खूप मस्त लागतात. तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही दही घालू शकतात. आम्ही इथे फक्त काळं मीठ थोडंसं घातलेलं आहे, त्याच्याने इतकं मजेदार असं हे सॅलड तयार होतं. तुम्ही एकदा नक्की करून बघा. इथे आपण सॅलडचा एक बाउल बाजूला भरून ठेवून देऊया. खरं सांगा, वाटतंय की नाही टेम्पटिंग? बरं, आता इथे मला एकाच गोष्टीची फक्त कमतरता वाटते, ते म्हणजे रताळे हवे होते बरं का आपल्या संपूर्ण रेसिपीमध्ये. बरं ठीक आहे, आपल्याला रताळे मिळालेले नाही आहेत, म्हणून काय झालं, आपल्याकडे रताळ्याचा एक मजेदार पदार्थ आहे बरं का. आपण सुरुवातीला बटाट्याचे वेफर्स तळून घेत आहोत. इथे आपण यावर्षी 15 किलो बटाट्यांचे वेफर्स केलेले आहेत आणि त्याची संपूर्ण रेसिपीसुद्धा चॅनलवरती अपलोड केलेली आहे बरं का. त्यातलेच हे काही वेफर्स इथे आपण तळायला घेतलेले आहेत. आणि रताळ्याचं म्हणाल तर हा रताळ्याचा पापड तुम्हाला आठवतोय का? आम्ही तो सुद्धा चॅनलवरती शेअर केलेला आहे बरं का. तुम्हाला जर रेसिपी बघायची असेल तर चॅनलवरती आवर्जून वर दिलेल्या लिंकला तुम्ही टच करून बघू शकतात. रताळ्यापासून बनवलेले हे मजेदार पापड खूप मजेदार लागतात बरं का. आणि आजच्या रेसिपीमध्ये रताळ्याची कमतरता अजिबात ह्या पापडांमुळे भासणार नाही. खरंच इतकी अप्रतिम रेसिपी आम्ही शेअर केलेली आहे, तुम्ही एकदा नक्की आवर्जून बघा. आता आपण एका बाउलमध्ये मस्तपैकी साबुदाणा आणि भगरीचं पीठ बाजूला घेतो. आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच साबुदाणा आणि भगर एक सोबत रोस्ट करून त्याचं आपण मिक्सरला पीठ तयार करून घेतलं होतं. इथे थोडं पाणी घालून आपण त्याचा मस्तपैकी असा डो तयार करून घेणार आहोत. त्याला छान मळून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण त्याला मस्तपैकी मसलून घ्यायचं आहे बरं का, त्याला मर्दून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही ही प्रक्रिया कराल तेवढा आपला हा पदार्थ मजेदार होणार आहे बरं का. तुम्ही बघू शकतात अगदी छोट्याशा बाउलमध्ये आपण ते मस्तपैकी पीठ घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं वरतून आता तेल अप्लाय करून त्यातनं आपण छोटासा एक उंडा तोडायचा आहे आपल्याला हव्या त्या आकाराचा आणि त्याला मस्तपैकी पोळपाटावर आपण अशा पद्धतीने लाटणार आहोत की त्याची एक मध्यम थिकनेसची आपण पोळी अशी पराठा तयार करणार आहोत. तुम्ही बघू शकतात इथे आपण त्याला कोरडं पीठ, तेच साबुदाण्याचं कोरडं पीठ आपण त्यावरती अप्लाय करायचं आहे, जेणेकरून लाटण्याला आणि पोळपाटाला ते चिकटणार नाही. तसं हे नाजूक अगदी अलगद लाटल्यासारखं पीठ असतं बरं का. फारसं त्याला आपण पोळ्यांच्या गव्हाच्या कणकीसारखं ते जास्त निब्बर असणार नाही आहे, अगदी सॉफ्ट असं हे असणार आहे. आणि मग इकडे गरम तव्यावरती आपण हलकंसं तेल अप्लाय करून वरती हा पराठा
शेकायला घेणार आहोत बरं का. साबुदाणा आणि भगरीचा हा मजेदार असा पराठा तुम्ही नक्की तयार करून बघा. यामध्ये आपण कुठलाही बटाटा वगैरे काही घालायचा नाही बरं का मित्रांनो, कारण आपण ऑलरेडी बटाट्याची भाजी केलेली आहे. त्यामुळे या पराठ्यामध्ये सुद्धा बटाटा घातला की सगळं बटाटामय तुमची थाळी होऊन जाईल. त्यामुळे आपण फक्त साबुदाणा आणि भगरीची ही मस्तपैकी हा पराठा बनवून घेत आहोत. वरतून आपण हलकं फुलकं त्यावरती तेल अप्लाय करायचं आहे. तुम्ही बघू शकता ते लगेच भाजलं जातं बरं का, आणि तव्यावरतून सुद्धा ते लगेच मोकळं होतं आहे. एका बाजूने आपण हलकंसं ते 2 मिनिटापर्यंत आपण त्याला भाजायचं आहे आणि मध्यम आचेवरती आपण ही सगळी प्रक्रिया करत आहोत. त्याला लगेच आपण सरडाच्या मदतीने अशा पद्धतीने पलटी मारायचं आहे. 1 ते 2 वेळा त्याला हलकं फुलकं दोन्ही बाजूने आपण परतून भाजून घेतलं की आपला हा पराठा तयार होतो बरं का. तुम्ही बघू शकतात साबुदाणा आणि भगरीचा असल्यामुळे तो पांढरा शुभ्र आपला पराठा तयार झालेला आहे. याला मस्तपैकी गरमागरम आपण एका बाजूला काढून ठेवूया आणि पुढचे पराठेसुद्धा अशाच पद्धतीने आपण लाटून आणि मस्तपैकी शेकून घेऊया बरं का मित्रांनो. आपली थाळी अतिशय मजेदार होणार आहे, युनिक होणार आहे आणि खूपच स्वादिष्ट अशी होणार आहे बरं का. हा पराठा शेकताना एक आवर्जून काळजी घ्यायची, हाय फ्लेमवरती आपण याला शेकून घेणार आहोत आणि जास्त पलटी आलटी त्याला न करता अगदी 2 वेळा तुम्ही त्याला पलटी करायचं आहे आणि हलकंसं तेल त्याला दोन्ही बाजूने थोडं थोडं अप्लाय करून अशा पद्धतीने मजेदार असे हे पराठे आपण बनवून घ्यायचे. तुम्ही बघू शकतात अतिशय मऊ असे सॉफ्ट आपले पराठे होतात बरं का. चला तर मग आता आपण संपूर्ण ही मेहनत करून ही डिश बनवलेली आहे, ही थाळी बनवलेली आहे. आता हिला सर्व करून घेऊया बरं का. आपण बघूया ही एक मस्तपैकी मजेदार अशी भाजी आपण बनवलेली आहे आणि त्यानंतर इथे आपण गरमागरम कढीसुद्धा बनवलेली आहे बरं का मित्रांनो. ही कढीसुद्धा खूप मजेदार लागते. तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने कढी ट्राय करून बघा. इथे आपण हा बेसिकचा आपला अगदी साबुदाणा बनवलेला आहे, तो पण अगदी मोकळा दाणेदार साबुदाणा आपण इथे बनवला आहे आणि हा मस्तपैकी रताळ्याचा पापड आणि वेफर्स इथे तळून घेतलेले आहेत. आपण हे जे तयार करून घेतलेले पराठे आहेत ते तुम्ही बघू शकता अतिशय सॉफ्ट मऊ असे झालेले आहेत आणि आपला हा गुळाचा भगरीचा हलवा खूपच मजेदार दिसतोय बरं का. तुम्ही बघू शकता गरम हलवा आपण इथे सर्व करत आहोत आणि त्यासोबत ह्या हिरव्या मिरच्या ज्या तळून घेतलेल्या होत्या त्यासुद्धा अतिशय टेम्पटिंग असे दिसत आहेत आणि आपलं हे सॅलड, आपली संपूर्ण थाळी तयार झालेली आहे बरं का. तुम्ही बघू शकतात भाजी दिसता ती अगदी झणझणीत वाटते बरं का, पण ती अगदी सात्विक अशी ही आपली थाळी आहे. तुम्ही बघू शकतात सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलेलं दिसतंय. आशा करतो ही संपूर्ण थाळीची रेसिपी तुम्हाला खूप आवडली असेल. नक्की ट्राय करून बघा. भेटूया पुढील भागात अशाच मनोरंजक, माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओंसह. तोपर्यंत बघत राहा मोदिका रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर. आषाढीच्या तुम्हाला ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा.